राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। जर शेतकऱ्याचं 2.5 लाखांचं कर्ज असेल आणि त्यातले 50,000 रुपये भरलेले असतील तर उर्वरित 2 लाख रुपयांसाठी कर्जमाफी मिळणार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे। शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। पीएम किसानचा 23वा हप्ता शनिवारी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। होय मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये शनिवारी दिनांक 20 जून 2026 ला सकाळी 10 वाजता देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता बँक खात्यात होणार आज जमा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता व ज्या महिलांना यापूर्वीचे हप्ते मिळाले नाही त्यांना सुद्धा 2 महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता जमा करण्यात येत आहे। एल निनो 70 वर्षातील सर्वाधिक शक्तिशाली, ऑस्ट्रेलियाचा हवामान विभागाचा इशारा। यंदा प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेली एल निनोची स्थिती ही 1950 नंतरची सर्वाधिक तीव्र स्वरूपाची स्थिती असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले। गतवर्षी जूनमध्ये पेरण्या, मात्र यंदा पंधरवड्यानंतरही शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम। गेल्या वर्षी या जूनच्या पंधरवड्यामध्ये पेरण्याचे काम आटपले होते, मात्र यावर्षी पाऊसच नसल्याने उत्पादन घटण्याची शक्यता। पाऊस लांबल्याने मंत्रिमंडळ बैठकीत चिंता। राज्यात पाऊस लांबल्याने काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे। पुढील सूचना येईपर्यंत पेरण्या न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश। पीक नुकसान भरपाईसाठी 34 लाखांचा निधी मंजूर। अवकाळीमुळे हानी झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। अकोला जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या पीक नुकसानीपोटी 204 हेक्टर क्षेत्रासाठी 34,89,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। एसटीची 10% हंगामी भाडेवाढ महिनाभर कायम। एसटी महामंडळाद्वारे उन्हाळी दिवसासाठी प्रवास भाड्यामध्ये केलेली 10% दरवाढ अजून 1 महिनाभर कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन। कारण सध्या राज्यामध्ये मान्सून मंदावला असून अपुऱ्या पावसावर दुबार पेरणीचा धोका अधिक वाढू शकतो। आता शेतीच्या सातबाऱ्यावर महिलांचे लागणार नाव। राज्य सरकार पावसाळा अधिवेशनामध्ये विधेयक सादर करून महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिलांना देखील पुरुषाप्रमाणे शेतजमिनीवर महिलांचे नाव समाविष्ट केले जाणार आहे। कांद्याला 30 रुपये प्रति किलोचा दर द्या। राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा शासनाकडे मागणी। कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी मिळत आहे। आधार कार्डचा वापर ओळखपत्रासाठीच व्हावा याची केवळ सुनावणी। सुप्रीम कोर्टाची केंद्र व राज्यांना नोटीस। आधार कार्ड हे ओळखपत्राचाच पुरावा आहे, नागरिकत्व, निवास पत्ता किंवा जन्मतारखेचा पुरावा नाही। पशुधन उद्योजक योजनेची अंमलबजावणी रखडली। पशुपालक व शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सध्या रखडली असून लाभार्थ्यांना अनुदानाची आहे प्रतीक्षा। राज्याच्या ग्रामीण भागाला मिळणार स्वच्छ पाणी। महाराष्ट्र सरकारकडून ग्रामीण पेयजल धोरण जाहीर। राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर शासनामार्फत विशेष भर देण्यात येत आहे। तमिळनाडूमध्ये 75,000पर्यंत शेतकऱ्यांचे पीक कर्ज होणार माफ। मुख्यमंत्री विजय यांची घोषणा, ज्याद्वारे 14.43 लाख शेतकऱ्यांना मिळणार या पीक कर्जमाफीचा लाभ। महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल झाली ठप्प। पुढील 5 दिवसांमध्ये तेलंगणा, ओडिशा, झारखंड व बिहार यासह पूर्व भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र अरबी समुद्रामध्ये अपेक्षित प्रगती नसल्याने महाराष्ट्रामध्ये मान्सून ठप्प झाला आहे। कापूस प्रात्यक्षिकांसाठी प्रति हेक्टर अनुदान जाहीर। महाडीबीटीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन। देशामध्ये कपासीचे उत्पन्न वाढविण्यासाठी कापूस उत्पादकता अभियान म्हणजेच कपास क्रांती ही नवीन अभियान राबवण्यात येत आहे। स्मार्ट मीटरच्या सक्तीला ग्राहकांचा तीव्र विरोध। राज्यामध्ये महावितरणामार्फत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया नागरिकांच्या संमतीशिवाय राबवली जात असल्याच्या तक्रारी सध्या नागरिकांकडून येत आहे। मान्सून लांबला, पाणी टंचाईचे संकट झाले गडद। मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असताना जून महिना अर्धा उलटूनही तापमानाचा पारा 40 अंशाच्या वरच आहे। परिणामी अनेक जिल्ह्यातील धरणे व प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये घट होत आहे।
इयर टॅग नसलेल्या पशूंच्या खरेदी विक्रीवर बंदी. राज्यातील प्रत्येक गाय व म्हैस वर्गीय पशुधनाला 12 अंकी इयर टॅग लावणे आता शासनाद्वारे बंधनकारक केले आहे. कपाशी लागवडीला झाली सुरुवात. राज्यात पूर्व मोसमी पाऊस पडल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता कपाशी लागवडीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना आहे पावसाची प्रतीक्षा. पोकरा अंतर्गत फळबागेसाठी मिळणार 100% अनुदान. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेले शेतरस्ते मंजुरी अभावी रखडले. ग्रामपंचायतीचे ठराव प्रशासनाकडे सादर करून सुद्धा शेतरस्त्यांच्या कामांना गती मिळेना. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. पाऊस लांबल्याने अकोट तालुक्यामध्ये कपाशीची लागवड आली अडचणीत. मान्सूनपूर्व कपाशीची रोपे पाण्याअभावी करपली. कॉटन बेल्टमधील बागायतदार शेतकऱ्यांचे गणित बिघडले. मनरेगा योजनेमध्ये 3.55 लाख मजुरांद्वारा ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मजुरांना आता फेस ई-केवायसी करावी लागणार. चाळीसगाव तालुक्यात वादळाने प्रचंड नुकसान केले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये वादळी वाऱ्याने 12 गावातील सुमारे 108 हेक्टर क्षेत्रावरील केळी बागांचे नुकसान केले. काय सांगता अनुदानावर गोदाम आणि मिनी ऑइल मिल मिळणार. तेलबिया अभियानांतर्गत लाभ. 50 लाखापर्यंत मिळणार फायदा. कृषी विभागाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत ऑइल मिल व गोदाम बांधण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्याद्वारे नव्हे, यंदाची पीक पाहणी सहायकाद्वारेच होणार. शेतकऱ्यांना पिकांचा पेरा ऑनलाईन नोंदणीसाठी प्रत्येक गावामध्ये एका सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. 15 जुलैपासून होणार कामाला सुरुवात. लाडकी बहिणीच्या लाभार्थी पुरुषांकडून आता 1 कोटी रुपये वसूल होणार. मात्र लाभबंध महिलांकडून मानधन वसूल न करण्याचा शासनाचा निर्णय. अमरावती जिल्ह्यामध्ये 33,304 महिला या योजनेसाठी झाली आहे अपात्र. मशागत आटोपली. आता शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा पावसाची. कुणावर दुबार तर कुणावर तिबार पेरणीचे संकट ओढवू नये याकरता किमान 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांना बियाणे मोफत पण मातीचा नमुना देणे बंधनकारक. परभणी जिल्ह्यामध्ये 2431 शेतकऱ्यांची झाली निवड. शासनामार्फत शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बियाणांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 पाहिजे तर मग करा ई-केवायसी. राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रेग्युलरपणे हप्ते मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे महत्त्वाचे. रासायनिक खते टाळा, आता नैसर्गिक शेतीकडे वळा. उपविभागीय कृषी अधिकारी आसळकर यांचे आवाहन. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करणे महत्त्वाचे. दुसरा टप्पा सुरू. 38 महसूल मंडळामध्ये 380 कोटींचे वितरण. नांदेड जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2025-26 मधील सोयाबीन पिकांच्या नुकसानीपोटी दुसऱ्या टप्प्यामध्ये 381.33 कोटी रुपयांची भरपाई वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. पाणी टंचाईचे संकट होतंय गडद. शेतकऱ्यांचे मान्सूनकडे लागले लक्ष. खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. आता वर्षाला केवळ 4च सिलेंडर मिळणार. उज्ज्वलाच्या घरोघरी पुन्हा चुली पेटणार. दरवाढ आणि टंचाईमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावर सरपंच जमा करण्याची आली वेळ. सरसकट पीक कर्ज माफीसाठी तहसीलवर धडकला उद्धव सेनेचा ट्रॅक्टर बैलगाडी मोर्चा. कर्जमाफीतील जाचाकाठी व शर्ती रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची होत आहे मागणी. दिसतात सारखे मात्र वजन वेगळे. 9 मापातच विक्री. खाद्यतेल विक्रीतील ग्राहकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्णय. त्यानुसार तेल पाकिटावर आता योग्य वजन आणि आकारमान लिहिणे बंधनकारक. खुल्या प्रवर्गातील तरुणांना देण्यात येणार मोफत प्रशिक्षण. व्यावसायिकासाठी अमृत संस्था व IGTR तर्फे उपक्रम. युवकांसाठी रोजगार मिळावा हा महत्त्वाचा उद्देश. कोणतीही भाजी घ्या 40 रुपये. पावशेरच्या खाली नाहीच. ग्राहकांचा कल आता कडधान्याकडे. टोमॅटो, मिरची यासारख्या भाज्याही खिशाला परवडेना. बाजारामध्ये सध्या 100 ते 120 रुपये किलो दराने हिरवी मिरची मिळत आहे. महाडीबीटीची सोडत झाली. बियाणे वाटप सुरू. मात्र अर्जदारांचा पत्ताच नाही. अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही याचा लाभ. मोफत बियाणे वाटपामध्ये निकषात संभ्रम कायम. नांदेड जिल्ह्यातील अपडेट.
खताची चढ्या भावाने विक्री, शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू. खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांची मागणी वाढली असताना अनेक दुकानदार शेतकऱ्यावर खतांची विक्री करताना लिंकिंग आणि चढ्या दराने विक्री करत आहे. 100% पट नोंदणीचा संकल्प, आता शाळा झाल्या सुरू. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके केली वाटप. आता राज्यातील सर्व शाळा सुरू होत आहे. सळई सिमेंटच्या दरात घसरण, घर बांधकामांना मिळाला दिलासा. सळईचे दर प्रति टन 13,000 रुपयांनी घसरले. सिमेंटही झाली स्वस्त, त्यामुळे घरकुल अखेर पावसाची प्रतीक्षा संपणार. मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण झाले अनुकूल. मिळालेल्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे 10 दिवसात पूर्ण करा. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची आदेश. महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर होणार. खरीपावर अनिश्चिततेचे सावट, कमी कालावधी येणाऱ्या वाणांची लागवड करावी. अद्याप पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत. राज्यात 1 कोटी ग्राहकांच्या घरावर स्मार्ट विद्युत मीटर बसविले. ग्राहकांच्या तक्रारीमध्ये मोठी घट. राज्यात हळूहळू स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया वाढत आहे. पंतप्रधान मोदी व ट्रम्प यांची झाली भेट. 16 महिन्यांतर झाली ही भेट. G7 परिषदेमध्ये एकत्र बसले व 5 मिनिटे झाली चर्चा. यंदा 22 जून ते 4 नोव्हेंबरपर्यंत बरसणार पुरेसा पाऊस. सर्व पंचांगातील नक्षत्रांचे अंदाज. पावसाचे दिवस कमी असणार व खंडे मोठे राहणार. युरियाचा तुटवडा की कृत्रिम टंचाई, सक्तीची विक्री शेतकऱ्यांकडून आरोप. बारामतीमध्ये खतासोबत इतर उत्पादन खरेदीची सक्ती, जादा दराने विक्रीची तक्रारी. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळणार कप सिरप. केंद्र सरकारने औषध खरेदीचे नियम बदलले, पालन करणे बंधनकारक. होमनी अळी नियंत्रणाचे प्रात्यक्षिक सादर. सोलापुरामध्ये पीक संरक्षणाचे कृषी विभागाचे आवाहन. पाण्यासोबत आलेली होमनी अळींचे नियंत्रण करणे महत्त्वाचे. 607 पुरुषांनी घेतला लाडकी बहिणीचा लाभ. प्रशासनामध्ये खळबळ. संबंधिताकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. मान्सूनचे ढग देशावरून झाले गायब. सध्या राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस पडण्यास विलंब होत आहे. जून महिन्याच्या 25 तारखेपासून दमदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त. कापूस उत्पादकता वाढीसाठी अभियान. प्रात्यक्षिकांसाठी अनुदान योजना सुरू. योजनेसाठी आधार लिंक व मोबाईल अनिवार्य. लाभ घेण्यासाठी करावा ऑनलाईन अर्ज. 31.28 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट. आदेश जारी. अकोल्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक झाली असून या पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवडीला जोर देण्यात येणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 3.55 लाख मजुरांची ई-केवायसी पूर्ण. बोगस लाभार्थ्यांना बसणार आता चाप. मनरेगामध्ये पारदर्शकतेसाठी डिजिटल झटका. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटी कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. महिलांना कपाशी बियाणांचे वाटप. विविध उपक्रमांनी रंगली देशमुख महिला मंडळाची सभा. अकोला जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एल निनोमुळे तांदूळ आणि मका उत्पादनावर होणार परिणाम. मान्सूनवर होणार विपरीत परिणाम. एल निनोचा नवा टप्पा सुरू झाल्याने भारतातील उन्हाळी मान्सून कमकुवत होऊ शकते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. देशांतर्गत बाजारामध्ये साखरेचे दर स्थिर. हंगामामध्ये उत्तरार्ध साखरेची उपलब्धता कमी होण्याची शक्यता. सध्या एम ग्रेड साखरेचे दर प्रति क्विंटल 4,080 ते 4,180 रुपयावर दर स्थिर आहे. बनियारपूर येथे केळीला कमाल 28 रुपयांचा दर. खानदेशामध्ये केळीचे दर सध्या स्थिर असून केळीला कमाल दर 28 रुपये तर किमान दर 1600 ते 2400 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे.
राज्यातील 74 धरणांनी गाठला तळ. उपयुक्त पाणीसाठा केवळ 24.74%. शिल्लक एकूण 356.87 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध. पावसाचे ढग फिरले. महाराष्ट्रासह देशभरामध्ये पावसाला लागला ब्रेक. तब्बल 64% तूट. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी असून खरीप पेरण्या खोळंबल्या. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रामध्ये 20 जूनपर्यंत पावसाची ओढ देणार. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट कायम. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. प्रति क्विंटल 600 रुपयांचा तोटा. दर पडल्याने उत्पादन खर्चही निघेना. बाजारामध्ये सध्या कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे. कापूस 11% इम्पोर्ट ड्युटी माफ. वस्त्र उद्योगाला दिलासा. 5 महिन्यांच्या काळ. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.